राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आज दोन मेळावे झाले। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होत्या आणि त्यावर शरद पवार आणि अजित पवारांकडूनही थेट उत्तर देण्यात आलंय। फुटीची चिंता करू नका, जनतेशी बांधिलकी ठेवा असं सांगून शरद पवारांनी तुर्तास एकत्र येणार नाही हे स्पष्ट केलं। तर दादांनी आपल्याच प्रवक्त्यांना सुनावत भूमिका मांडण्यास मी खंबीर असल्याचं म्हटलंय। पाहूया। फुटीची चिंता करू नका आणि जनतेच्या वरची बांधिलकी ही कायम ठेवली तर काही अडचण येईल। फुटीची चिंता करू नका, जनतेशी बांधिलकी ठेवा असं सांगून शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी तुर्तास तरी एकत्र येणार नाही हे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सूचित केलंय। असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पण काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली। फुटीची चिंता करू नका, कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका। आपण एकसंध राहिलो आणि जनतेच्या वरची बांधिलकी ही कायम ठेवली तर काही अडचण येईल। राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिनाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम झाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा झाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही मेळावा झाला। विशेष म्हणजे या मेळाव्याआधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जोरात होत्या। त्याचं कारण म्हणजे सुप्रिया सुळेंना हा निर्णय घ्यावा असं एका मुलाखतीत शरद पवारांनी केलेलं वक्तव्य। पण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून बाप लेकीची वक्तव्य संभ्रमात टाकणारी आहे। शरद पवार म्हणाले, फुटीची चिंता करू नका आणि जनतेशी बांधिलकी ठेवून लढा। आणि सुप्रिया सुळे म्हणालात की लोकशाही पद्धतीनं पदाधिकाऱ्यांना विचारून निर्णय घेणार। माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही। आणि राजकीय लाईन की काय घ्यायची असते ती दादाला आणि आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमचा दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे। तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल, कारण का हा काही माझा आणि दादाचा विषय एकट्याचा नाही आहे ना। लोकसभेमध्ये आम्ही पिछाड्यावरती राहिलो होतो, बारामतीमध्ये वेगवेगळी बाकी तर देशभरामध्ये केली गेली होती। दादा दादा आहे, कोणाला तरी दादाची रोज आठवण येते असं कोणतरी बोललं, मला माहीत नाही काय येते, कशासाठी येते, अलीकडे वारंवार काय येते। हो प्रफुल्लभाई, तुम्हाला पण माहिती असेल कोणाला दादाची आठवण येते ती, तो भाग सोडूया। तर अजित पवारांनी नेते आणि प्रवक्त्यांचे कान टोचलेत। फार काही बोलू नका, मी बोलण्यास खंबीर आहे असं अजित पवार म्हणाले। दादांचे थेट रोख मिटकरी आणि अण्णा बनसोडांसारख्या नेत्यांवर होता, जे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून अनुकूलता दर्शवतायत। माझी आपल्याला विनंती आहे, कधी कधी प्रवक्ते लोक, आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरंच काही सांगायचा प्रयत्न करतात। फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आणि आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की ह्याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील। प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही, आम्ही बोलायला खंबीर आहे। बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला, कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनं देखील होता कामा नये, ही गोष्ट आपण सगळ्यांनी अतिशय नम्रपणे लक्षामध्ये ठेवावी। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया पाहता अजित पवारांसोबत जाण्यासाठी काहीशा सकारात्मक आहेत असं दिसतंय, कारण त्यांनी आधीप्रमाणे थेट नकार दिलेला नाही। आता दोन्ही राष्ट्रवादीचा जर विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादीत वेगवेगळी मतं आहेत। सुप्रिया सुळे सकारात्मक आहेत, अजित पवारही सकारात्मक आहेत। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा विरोध नाहीये, दादांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा विरोध आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास केंद्रात सुप्रिया सुळेंचा मंत्रिमंडळात नंबर लागेल आणि तटकरेंचा नंबर कट होऊ शकतो। प्रफुल्ल पटेलांचाही विरोध असल्याची चर्चा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जितेंद्र आव्हाडांचा स्पष्ट विरोध आहे। दादांचे मंत्री भुजबळ, मुश्रीफ एकत्र येण्याच्या बाजूने आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रोहित पवारांचा विरोध नाहीये। हर्षवर्धन पाटीलही एकत्र येण्याच्या बाजूने आहेत, पण खासदार निलेश लंके, राजेश टोपेंचा विरोध आहे। दादांचे मंत्री झिरवाळ एकत्र येण्याच्या बाजूने आहेत। अरे धीर धारा, काही लतले घाई झाली। अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे। नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं, आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून।
अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धरा, कळ काढायचं शिका. वर्धापन दिनाच्याच दिवशी सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसनंही उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सहन करायला शिका, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे, त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, आपण काहीही करू शकत नाही, परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं, कर्तव्य करत राहायचं, आपले संस्कार कधीही विसरायचे नाही. हो बरोबर आहे ना, मी माझ्या आईचा रेफरन्स दिलाय त्याच्यात. काय नेमकं कोणत्या अनुषंगाने तुम्हाला म्हणायचं लोकशाही आहे, लेखकाला द्यायचा अधिकार आहे. तुमची प्रतिक्रिया म्हणायची आज दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रित मेळावे होत आहेत पुण्यामध्ये? I leave it to your imagination. अरे सशक्त लोकतंत्र में मन में जो आया मैंने लिख लिया. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दोन्ही राष्ट्रवादीत जसं तणावाचं वातावरण होतं ते आता निवळलंय. सत्ता येताच दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांचीही भेट घेतली. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांच्या बैठकीत दोन्ही काका पुतणे एकत्र येत आहेत. काही दिवसांआधी अजित पवारांचा मुलगा जय पवारांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे आणि संपूर्ण पवार कुटुंब हजर होतं. लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची, हे त्या पक्षाचं स्वरूप आहे. अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, त्या जातील असं मला वाटत नाही. माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार, यशवंतराव चव्हाणांचा विचार, बरं का, हा विचार घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलं आहे. आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत, त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका. जशी राष्ट्रवादीत फूट पडली त्याआधी शिवसेनेतही फूट पडली, पण दोन्ही फुटीत फरक हा आहे की शिवसेनेचे नेते एकमेकांचं तोंडही पाहत नाही, मात्र राष्ट्रवादीत नेते एकत्र येत आहेत, एकमेकांच्या घरगुती कार्यक्रमातही सहभागी होतात. आता पदाधिकाऱ्यांशी बोलून पुढचं ठरवू असं सुप्रिया सुळे म्हणालात. त्यामुळे कसं ठरतं यासाठी तुर्तास तरी वेळ मर्यादा नाही. त्याला टाइमलाईन नाही ना, त्याला टाइमलाईन नाही. लक्ष्मण जाधवसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.